झिनी बूंदना परसयो में हाँ झिनी झिनी बूंदना बरसयो में
एक गवळण ऐकवतो. या गवळणीमध्ये आपलं वारकरी संप्रदायाचं वारकरी संगीत म्हणून जो स्वतंत्र संगीत प्रकार आहे त्याचं सामर्थ्य, त्याचं महात्म्य, त्याची ताकद संत भानुदास महाराज या गवळणीत सांगतात. गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. भगवंताचा वेणुनाद ऐकून वृंदावनात जो काही परिणाम झाला, आमचं गाणं ऐकून काय परिणाम होणार? देवाचं ते वादन होतं. तेव्हा चराचरावर यमुना जळ स्थिर राहे. रवी मंडळ यमुना जल स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ स्तब्ध होय, चालता स्तब्ध होय, असं काहीतरी आहे. मला आठवेल गाताना, असं आठवत नाही. तेव्हा हा जो एवढा परिणाम आहे, आपण काल्याच्या कीर्तनात नेहमी सांगतो की भगवंतानी काला केला तेव्हा वैकुंठातले सर्व देव काल्याच्या प्रसादासाठी जमले होते, वरून पाहत होते आम्हाला प्रसाद मिळेल. तर भगवंतांनी सांगितलं आज यमुनेमध्ये हात धुवायचे नाहीत बरं का. तेव्हा असं आपल्या काल्याचा प्रसादाचं महत्व आहे, आपल्या संगीताचं महत्व आहे. वारकरी संगीतातूनच शास्त्रीय संगीत जन्माला आलेलं आहे. एका PhD केलेल्या व्यक्तीने माझ्याबद्दल लिहिलेलं होतं काही किरकोळ विषय, पण मी त्यांना असं उत्तर दिलं होतं भावार्थ, तुम्ही लिहिलंय हे ठीक आहे, पण आम्ही बुड आहोत आणि तुम्ही फांदे आहात. बुडाला तोडल्यानंतर फांद्याला तोडावं लागत नाही, तुम्ही आपोआपच गळून पडणार आहात. तेव्हा तुम्ही मुद्द्यावर किंवा बुडावर घाव घालू नका. ती वारकरी संगीत परंपरा ही काय म्हणायचं, मातृस्थानी आहे, ती जन्मदाती आहे. आपल्या
सिद्धांतातच आहे की लोकसंगीतातून शास्त्रीय संगीताचा जन्म. पण हे लोकसंगीत नाही आपलं, भक्ती संगीत आहे. पण राग संगीताच्या अगोदरचं हे संगीत आहे. जेव्हा ओवी अभंग नव्हता तेव्हाही वारकरी संगीत होतं. मोठा इतिहास आहे तो आता सांगत बसत नाही. पण वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. आणि जाता जाता सांगतो, हे दोन आमचे लवकुश आहेत, कसे गातात साथ करतात पाहिलं आपण तुम्ही. आजकाल शिष्य गुरु नातं किती प्रेमाचं झालेलं आहे पाहताय. गुरुला काय प्रसाद मिळतो त्या गुरुलाच माहिती असतं. तेव्हा हाही माझा शिष्यच आहे, अतिशय गुणी आहे. हातही गुणी आहे, गळाही गुणी आहे, आणि वर डोकं आहे तेही गुणी दिले. त्यामुळे ते दोन्ही चालतं, त्याशिवाय नाही चालत. इथे असावं लागतं, तेव्हा इथून निघतं. सगळे साथीदार आपल्या परिचयाचे आहेत. अविनाश पाटील आपल्या वारकरी संप्रदायातला अतिशय सुंदर गुणी मुलगा आहे. आज जरा जास्त चांगलं वाजवलं. परवा मैफल बिघडवली त्यांनी. परवाचीच गोष्ट आहे. सुखद जाधव अतिशय छान हात आहे. तो पद्मश्री पंडित सुरेशजी तळवळकरांचा शिष्य आहे आणि आपल्या संप्रदायामध्ये तो चांगली सेवा करतोय. आमच्या काळे गुरुजींच्या आपण पाहत आहात. तर या रचना सगळ्या मी स्वतः चाली दिलेल्या होत्या. मी कोणाचंही रेकॉर्डेड गात नाही. मला रेकॉर्डेड येत नाही का? नक्की येत. भीमसेनजीच्या काही रचनामध्ये मी सुधारणा करून गायलेलो आहे. याजसाठी केला भावार्थ होता अट्टहास. पंडितजींनी काय केलं, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि कवतुक वाटे झाली या वेचाचे. त्यानंतर तुका म्हणे आता परिनिली नोरी आणि आता निश्चिंतीने, हे दोन्ही अंतरे सारखेच घेतले. साधारणतः संगीतकाराच्या बुद्धीला एका रचनेमध्ये दोन अंतरे सारखे असं विसंगत आहे. तिथे मी तुका म्हणे आता परिनेली नोरी षड्जाकडे नेलं. आणि विद्वान मंडळींनी पुण्यातल्या जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी असं मला पटकन सांगितलं, तो बदल तुम्ही इतका सुंदर केलाय की मूळ रचनेला थोडाही धक्का लागला नाही. हा एक भाग. आगा वैकुंठीच्या राया तुम्ही ऐकला असेल, ऐकता आहात. हे मंडळी काय करतात, आगा पुंडलिक वरदा, आगा विष्णू तू गोविंदा, रखुमाईच्या कांतामध्येच घुसडतात. हे दोन्ही अंतरी एकदम चालत नाहीत. रखुमाईच्या आगा पुंडलिक वरदा, आगा विष्णू तू गोविंदा, आगा वैकुंठीच्या राया म्हणायला पाहिजे. बरोबर आहे संप्रदायाच्या नियमाने. आणि अभंगाचं ध्रुपद गायलं पाहिजे, हे बरोबर आहे. कुणी गायले ध्रुपद आपल्या अभंगाचं? मी चुका काढत नाही, पण आपल्या संप्रदायाची रीतभात आपण वारकरी आहोत, आपण सांभाळली पाहिजे. त्यांना कदाचित त्यावेळेला माहिती नसेल, संप्रदायाशी इतका निकटचा संबंध नसतो. तेव्हा मुद्दा असा आहे, मी रेकॉर्डेडही गातो, पण तुम्ही मागणी केली की संतवानीच पाहिजे तर मी संतवानी गातो. आता इथे असा दरबार आहे, मला वारकरी संप्रदायात आजपर्यंत भीमसेनजीची रचना गा असं कोणीही सांगितलेलं नाही. उलट असं सांगतात, न ऐकलेलं ऐकवा सर. ऐकलेलं नेहमीच आम्ही ऐकतो, नवीन ऐकवा. तेव्हा या सगळ्या चाली आपल्या सर्वांच्या प्रेमाने, गुरूंच्या आशीर्वादाने, माऊलींच्या प्रसादात, माऊलींचा प्रसाद येतो, माझं त्यात काही नाही. आणि त्या शरण्य भावाने आपण तशा भावनेने पाहिलं तर ते सुस्त. नाही तर बुद्धिमान माणसं जगामध्ये पुष्कळ आहे. त्या बुद्धीतून ती प्रतिभा पाझरली पाहिजे ना, त्याच्यासाठी त्यांचा प्रसाद पाहिजे.
कुठल्याही कलेला प्रयत्न, प्रतिभा आणि प्रासादिकता, हा तिसरा जो टप्पा प्रासादिकतेचा आहे तो फार वेगळा आहे. तो अत्यंत भाग्याचा असतो. जे भाग्यवंत होऊन आलेले आहेत त्यांना तो प्राप्त होतो. तेव्हा भगवंताची सेवा ती निरपेक्षपणे केल्याशिवाय या गोष्टीचं आकलनही होत नाही आणि समजतही नाही. तेव्हा मला मोठा आनंद आहे. आज माऊलींच्या दरबारात खूप काळानंतर सेवा झाली. माऊलींनी आम्हाला अशीच सद्बुद्धी द्यावी, शेवटच्या क्षणापर्यंत आमचा पाय कुठे घसरू नये. आजपर्यंत सांभाळलं तसं शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळावं. निष्कलंक बेदाग जीवन आणि गाता गाताच त्यांनी बोलवावं, अशा भावनेने जगणारा मी कलाकार आहे. अशा घटना जगात घडलेल्या आहेत. आमचेच अब्दुल करीम खान साहेब गाता गाता प्राण सोडला होता त्यांनी. तर त्या परंपरेचा मी एक साधक आहे, पाईक आहे आणि त्या परंपरेला कुठेही माझ्याकडून धक्का लागू नये याची काळजी घेऊन चालणारा एक मी सेवक आहे. आपण एवढ्या प्रेमाने गोड मानून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आमची देवस्थान कमिटी त्यांनी सर्वांनी मला प्रेमाने बोलवलं. आमचे कबीर बुवांच्यासाठी मी कबीर गायलो. कबीर बुवा काही दिसत नाही आहेत का? बर, सांगा त्यांना कबीर गायलो म्हणून. कबीरांना गायलो ना. तर वृंदावनी वेणू, त्यात आपल्या वारकरी संगीताचं महात्म्य आणि ताकद सगळी आपल्याला कळेल.